आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झोपडपट्टी आणि हद्दवाढ भागातील विजेच्या तारेच्या गंभीर विषयाकडे लक्ष वेधून घेतलं। सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरातील नागरिकांच्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लक्ष वेधले। शहरी भागात झोपडपट्टी आणि हद्दवाढ भागात घरांवर विजेच्या तारा आहेत, त्याला स्पर्श झाल्याने अनेकांचे मृत्यू झाले। देवदेवता आणि महापुरुषांच्या जयंती आणि उत्सवा मिरवणुका होतात तेव्हा लाईट बंद करावी लागते। त्या विजेच्या तारा काढण्यासाठी 10 ते 20 कोटी ठेवले तर तो प्रश्न मिटेल। त्यात अगोदर घरांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली। सोलापुरात 4 जिल्ह्याचे प्राणी संग्रहालय आहे, त्यासाठी 21 कोटीचा प्रस्ताव महापालिकेने केला आहे। आजपर्यंत 7 कोटी मिळाले आहेत। 15 कोटी लवकर मिळाले तर ती बाग लवकर सुरू होईल। छत्रपती संभाजी महाराज तलावासाठी 40 कोटींचा प्रस्ताव तयार आहे। केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजना आहे, त्याचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। समांतर जलवाहिनीसाठी 1378 कोटी मंजूर केले। उड्डाणपुलाचा विषय मार्गी लावला म्हणून त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला। दरम्यान लगेच आमदार समाधान आवताडे यांनी उठून या अभिनंदनाच्या ठरावात देवेंद्र कोठे यांचे पण नाव घ्यावे अशी सूचना केली।